लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद, दरात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक आक्रमक, निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू, MMRDCचा पर्यावरण मंजुरीसाठीचा प्रस्ताव। सोशल मीडियावर स्टेटस टाकलं आणि पुढच्या काही क्षणातच भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 जणांचा मृत्यू, नातेवाईकांना 5 लाखांची मदत। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये ST बस दरीत कोसळली, बस झाडाला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला, 7 प्रवासी जखमी। मुंबईच्या वेशीवर अवजड 2027 नंतरही टोल वसुली सुरू राहणार असल्याची शक्यता, छोट्या वाहनांना टोलमुक्तीचा भार, अवजड वाहनांना परवडणार। टोरेस घोटाळ्यानंतर मुंबईतील सर्वच गुंतवणूक संस्थांची झाडाझडती, माहिती गोळा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश। 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला सुरुवात, नंदीध्वज मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी। अवघ्या 14 वर्षाच्या इरा जाधवचं त्रिशतक, मुंबईकडून महिलांच्या अंडर 19 क्रिकेटमध्ये नवा विक्रम।